बुलेटिनची सुरुवात करतो आहोत। या क्षणाच्या सर्वात मोठ्या बातमी आहे प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भातली। मराठा आरक्षणाचा मुद्दा बाजूला पडतोय अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केलेली आहे। मराठा आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दर्शवलेला आहे। प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात घोषणा केलेली आहे। पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांनी घोषणा केलेली आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का लावू देणार नाही असं सुद्धा प्रकाश आंबेडकर म्हणालेले आहेत। मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होतो आहे। प्रकाश आंबेडकर यांनी हा आरोप केलेला आहे। उदयनराजे बिनडोक असल्याची विखारी टीका प्रकाश आंबेडकरांनी केलेली आहे। प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती उदयनराजेंवरती विखारी टीका केलेली आहे। प्रकाश आंबेडकरांनी काही वेळापूर्वी पुण्यात पत्रकार परिषद घेतलेली होती आणि यावेळेला त्यांनी मराठा समाजानं जे राज्यव्यापी आंदोलन पुकारलेलं आहे त्या महाराष्ट्र बंदच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। मात्र पाठिंबा देताना प्रकाश आंबेडकरांनी खासदार छत्रपती उदयनराजे भोसलेंवरती विखारी टीका केलेली आहे। पाहूयात नेमकं प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते। एक राजा तर बिनडोक आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन। दुसरे संभाजीराजे जे आहेत त्या ठिकाणी त्यांनी भूमिका घेतली आहे हे बरोबर आहे, पण ते इतर गोष्टींवरती अधिक भर देतात आहेत आरक्षणापेक्षा असं मला दिसतंय। आपल्याला मी अंगावर घ्यायला कधीच भियालेलो नाहीये, कोणालाच भियालेलो नाहीये। तर शंभूराज देसाई यांनी प्रकाश आंबेडकरांवरती टीका केलेली आहे। पाहूयात नेमकं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई काय म्हणतायत ते। छत्रपतींच्या वंशजांना अशा पद्धतीनं टीका करणं हे निश्चितपणानं गैर आहे, चुकीचं आहे। आम्ही ते सातारकर म्हणून किंवा छत्रपतींना मानणारे छत्रपतींचे मावळे म्हणून छत्रपतींच्या वारसदारावरती अशा पद्धतीची केलेली टीका आम्ही कधीही सहन करणार नाही। आणि मला आंबेडकर साहेबांना एवढंच म्हणायचं आहे की आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका त्यांनी मांडावी। मराठा समाज आपली भूमिका ठामपणानं मांडून शासनाकडे त्याचा पाठपुरावा करतो आहे आणि या मराठा समाजातल्या एकूण सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्याला दोन्हीही छत्रपतींनी त्यांची भूमिका सरकारसमोर जनतेसमोर ठेवून पाठिंबा दिलेला आहे। तर आपण पाहतो आहोत प्रकाश आंबेडकरांनी साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसलेंवरती विखारी टीका केलेली होती। स्वतः प्रकाश आंबेडकर आता आपल्या सोबत बोलण्यासाठी थेट जोडले जात आहेत। बाळासाहेब, आपण पाहतो आहोत एकीकडे वंचित बहुजन आघाडीनं मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। महाराष्ट्र बंदमध्ये वंचित सहभागी होती आहे, ती पाठिंबा देते आहे। मात्र दुसरीकडे तुम्ही खासदार उदयनराजे भोसलेंवरती टीका सुद्धा केलेली आहे। काय नेमकं कारण आहे? तुमचा हा चॅनल असणारा जो आहे तो व्यक्तिगत चॅनल आहे का? काय संबंध आहे व्यक्तिगत चॅनल असण्याचा? तुम्ही जे वक्तव्य केलेलं आहे त्याच संदर्भात आपण प्रश्न विचारतो। ते संबंध असणारा मी असणारा एका व्यक्तीवरती मी असणारा माझं मत मांडलेलं आहे। पण त्याच व्यक्तींनी ज्यावेळेस असणारा आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर उरलेल्या सगळ्यांचं आरक्षण काढावं, तुम्ही असणारा तो इश्यू केलात का? नाही, ती बातमी आम्ही ती प्रतिक्रिया लावलेलीच होती ना। आता तुम्ही पत्रकार परिषद घेतली नाही, प्रसिद्धी सोडून द्या। तुम्ही असणारा पत्रकार एक लक्षात घ्या, तुम्ही बातमी लावली ते मला सांगू नका। तुमचा टीआरपी वाढवण्यासाठी तुम्ही ती बातमी लावलेली आहे। पण आत्ता जे तुम्ही असणारं जे करताय तुम्ही ते तुम्ही त्यावेळेस का नाही केलं? त्याही वेळेला आम्ही त्या स्टेटमेंटचा सामाजिक परिणाम काय होणार हे तुम्ही दोन्ही बातमी आम्ही मुद्दे हे न्यूट्रल पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतोय। तुमची आता प्रतिक्रिया जी आलेली आहे त्याच्यावरती राज्यामध्ये माझं ती त्यावेळेस केली असती, ऐकून घ्या, त्यावेळेस केली असती आणि आज जर केली असती तर वेगळी आहे। हा, आणि त्यावेळेस आता जी केलेली आहे ती आमच्या पक्षाच्या भूमिकेची आहे, ते मी असं त्या ठिकाणी मांडलेलं आहे। त्याच्यामुळे पक्षाच्या भूमिकेशी तुमच्या चॅनलवरती मी चर्चा करायला तयार नाहीये।
प्रकाश आणि आंबेडकर हाच मुद्दा तुमचा चर्चेचा असेल तर या ठिकाणी मी थांबतोय. नाही, मुद्दा हा आहे बाळासाहेब, तुम्ही एकतर आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे, बंदसाठी जो मराठा समाजानं जो बंदचा पुकारलेला आहे त्या बंदला आपण पाठिंबा देतो आहोत. मी मराठा समाजाला पाठिंबा दिलेला आहे. मी मराठा समाजाला पाठिंबा दिलेला आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. अगदी खरं आहे, मी ते बोललोच ना, मराठा समाजाला तुम्ही पाठिंबा दिलेला आहे, त्याचबरोबर तुम्ही त्या आंदोलनामध्ये सहभागी. त्याच्यामुळे कुठल्या व्यक्तीवरती मी असं टीका केली असेल तर ती असं तुमच्या चॅनलचा विषय होऊ शकत नाही. बाळासाहेब, तुम्ही वक्तव्य केलेलं आहे, त्याशिवाय तुम्ही हे सुद्धा म्हणालेलं आहात की मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. मी वक्तव्य केलेलं आहे ते पब्लिकली आहे. त्याच्यावर तुम्हाला असताना मला विचारण्याचा अधिकार नाही. एक पहिल्यांदा लक्षात घ्या. नाही, मुद्दा टीव्ही ट्रायल चाललेलं असतं ना, ते मी कधीच त्याची पर्वा करत नाही किंवा चॅनलवरती आल्यानंतर पब्लिसिटी वाढते, अमुक वाढते, नाही. मी स्वतःच असणारा एक पब्लिसिटी स्टंट आहे. त्याच्यामुळे असणाऱ्या लोकांना मी माहिती आहे. तुमच्या चॅनलची मला अजिबात गरज नाही. बाळासाहेब, आम्ही तुमच्या वक्तव्यावरनं टीआरपी वगैरे करण्याचा काहीही प्रयत्न करत नाही. तुमचं जे वक्तव्य आहे ते तसंच्या तसं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासोबत आता या वक्तव्यावरनं चर्चा सुरू झालेली आहे, वाद निर्माण होतोय. तुम्ही असं सुद्धा वक्तव्य केलेलं आहे की मी कोणालाही अंगावर घ्यायला घाबरत नाहीये, कारण की या वक्तव्यामुळे वाद निर्माण होणार आहे. आणि दुसरा आरक्षणासंदर्भातला प्रश्न बाळासाहेब तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही स्वतः ऍडव्होकेट आहात, तुम्हाला आरक्षणासंदर्भातली अनेक मुद्द्यांची माहिती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही याच्यावरती अभ्यास सुद्धा करता आहात. आत्ताच्या स्थितीमध्ये गेल्या सरकारनं जे आरक्षण दिलेलं होतं ते सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवलेलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरती अंतिम निर्णय होतो आहे. मराठा समाजाला अनेक मुद्द्यांवरती त्रास सहन करावा लागतोय. मात्र हे सगळं सुरू असताना आरक्षण समाजाला खरोखर मिळणार आहे का, हा मुद्दा बाजूलाच पडतोय. एकीकडे मराठा समाजाचे नेते एकत्र येत आहेत, मात्र त्यांच्यामध्येच जर वाद निर्माण होत असतील तर सरकारचं त्यामध्ये फावतंय ना. त्याच्यासाठीच बंदला आमचा जो पाठिंबा आम्ही जो जाहीर केलेला आहे तो एवढंच आहे की आरक्षणाचा मुद्दा बाजूला होऊ नये, तो फोकसमध्ये राहावा म्हणून आम्ही पाठिंबा दिलेला आहे. आता हे जर तुम्ही स्टेटमेंट वाचलं नसेल तर माझं दुर्दैव आहे, मी असं म्हणेन. तुमचं स्टेटमेंट आम्ही दाखवलंय बाळासाहेब. तुम्ही जे स्टेटमेंट दाखवलेत ते तिन्ही स्टेटमेंट दाखवलेले आहेत. मराठा म्हणून ज्याला मी दाखवलेला आहे, मराठा समाजाचा इश्यू आहे त्याच्यामध्ये, त्या मराठा समाजाच्या असणाऱ्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. हो, ठीक आहे. मराठा विचारलेला प्रश्न तुम्ही असणारा संदर्भ वेगळा करताय त्याच्यामध्ये. नाही बाळासाहेब, आधी तुम्ही जे 3 महत्वाचे वक्तव्य केले त्याच्यामुळे असणारा एक लक्षात घ्या की मी गेली 40 वर्ष वकिली पण केलेली आहे. त्याच्यामुळे असणारा येणारा प्रश्न आणि येणारा माणूस, तुम्ही वकिलासारखं क्रॉस एक्झामिनेशन जे करायला बसलाय ना, दुर्दैवाने असं दुर्दैवच म्हणेन मी त्याला. नाही बाळासाहेब, अगदी आम्ही कोणतीही वकिली करत नाही आहोत. तुम्ही जी भूमिका मांडलेली आहे, तुम्ही जी वक्तव्य केलेली आहेत, त्याच संदर्भात तुमची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही जी वक्तव्य केलेली आहेत ती तुम्ही त्याच्यापासून मागेही हटत नाही आहात. तुमचंच वक्तव्य आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यावरती तुमची प्रतिक्रिया जाणून घेतोय. यात वकिली कसली आलेली आहे? दाखवा ना. मी असं ही वकिलीच म्हणतात, माझी प्रतिक्रिया तुम्ही दाखवत बसा. त्याच्यामध्ये असताना माझी पुन्हा प्रतिक्रिया घेण्याची गरज काही आहे? ठीक आहे, तुम्हाला जर असं प्रतिक्रिया देऊन मोकळं झालो. ठीक आहे, तुम्ही प्रतिक्रिया देऊन मोकळा झाला, तुम्हाला चर्चा नसेल करायची तर काही हरकत नाही, ती तुमची इच्छा आहे. करून वकील होऊ नका. नाही आम्ही वकील होत नाही. तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्हाला कायदा सुद्धा कळतो, हेही सुद्धा माहिती आहे. गेली अनेक वर्ष तुम्ही या क्षेत्रात आहात, तेही माहिती आहे. माझा ज्येष्ठतेचा इश्यू नाहीये. माझं एवढंच म्हणणं आहे की चॅनल मधला असताना जे स्तर पडत चाललेला आहे ते कृपा करून तुमच्याकडून होऊ नका. नाही, आम्ही बाळासाहेब तेच तर म्हणतोय, तुम्ही जे म्हणालात तेच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर याच्यात चर्चेचा स्तर कुठे पडतो आहे? तुमची इच्छा नसेल कामकाज करा ना, त्याच्यावरती क्रॉस एक्झामिनेशन कशाला? क्रॉस एक्झामिनेशन प्रश्न असेल आपण 10 वेळा दाखवा, मी त्याला विरोध नाही करत आहे. प्रश्न हे क्रॉस एक्झामिनेशन तुमचं चाललेलं आहे, ही चर्चा नसते, हे क्रॉस एक्झामिनेशन आहे. अगदी खरं बाळासाहेब, हे क्रॉस एक्झामिनेशन नाहीच आहे ना. कुठे उलट तुम्हाला प्रश्न केलेला आहे, तुम्ही जी प्रतिक्रिया मांडली क्रॉस एक्झामिनेशन आहे आणि क्रॉस एक्झामिनेशन आहे.
आम्हाला तुमची ती भूमिका दाखवून गप्प बसा. ठीक आहे, तुम्हाला नसेल बोलायची इच्छा तर काही मला जे हरकत- म्हणायचं होतं ते मी दाखवलेलं आहे. आहे. त्याच्यावरती ठीक आहे, हरकत नाही. प्रकाश इच्छा आंबेडकर तुम्ही बोलण्याची प्रतिक्रिया दिलेली नाहीये. आहे. तुम्हाला प्रश्न असा आहे, जितकं तुम्ही क्रॉस एक्झामिनेशनच्या भूमिकेमध्ये बसलेला आहे, त्याच्यामुळे असणारा मोकळा आहे मी. ठीक आहे, हरकत नाही. तुमची इच्छा, तुम्हाला तुमची प्रतिक्रिया द्यायची आहे, तुम्ही प्रतिक्रिया दिलेली आहे. तुम्ही तुमची प्रतिक्रिया आणि भूमिका माझ्या सुद्धा- इच्छेचा ना इश्यू आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता यापुढे काय बोलू शकतो आपण? तर आपण पाहिलं की बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. जो मराठा मोर्चा किंबहुना महाराष्ट्र बंदची हाक काढली जाणार आहे त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. मात्र याच मुद्द्यावरती त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरती खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टीका सुद्धा केलेली आहे. आबासाहेब पाटील मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अध्यक्ष आपल्या सोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत. आबासाहेब, पहिली प्रतिक्रिया काय असेल आपली? मुळात 10 तारखेला जो बंद पुकारलेला आहे सुरेशदादा पाटील यांनी, त्या 10 तारखेच्या बंदच्या संदर्भामध्ये त्यांनी मराठा आरक्षण संघर्ष समिती, त्यांची जी संघटना आहे, त्या संघटनेच्या माध्यमातून तो बंद पुकारलेला आहे. तो बंद किती वाजता सुरू होणार आहे, किती वाजता संपणार आहे, त्याची काय आचारसंहिता आहे का? ही आचारसंहिता पहिले जाहीर करावी आणि मग तो बंद पुकारावा. की आज संपूर्ण राज्य कोविड सारख्या महामारीतून चाललेलं असताना की बंद पुकाराच्या त्याच्या संदर्भामध्ये बंद कसा असेल, खासगी वाहनांना बंदी असेल का सगळं संपूर्ण बंद असेल, काहीतरी त्याची आचारसंहिता जाहीर करणं आवश्यक आहे. आणि ह्या बंदमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चा आम्ही त्याच्यामध्ये कोणती आमची भूमिका नाहीये. दुसरा मुद्दा की मराठा क्रांती मोर्चा असेल, ठोक मोर्चा असेल, ह्या बंदला सगळ्यांनी विरोध केलेला आहे त्या ठिकाणी. की सगळ्यात महत्वाचा विषय तुम्ही पहिले आचारसंहिता जाहीर करणं आवश्यक आहे. दुसरा मुद्दा जो आपण विचारला की प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी सन्माननीय छत्रपती उदयनराजे महाराजांच्या संदर्भामध्ये काय बोलले, तर मला असं म्हणायचं आहे की प्रकाशजी आंबेडकर साहेब हे अत्यंत हुशार आणि तज्ञ व्यक्ती असून ते असं काही वक्तव्य करतील हे तर मुळात मला विषय पहिला पटला नाही. कारण ते अशा पद्धतीने वक्तव्य करू शकतील, कारण छत्रपतींच्या बाबतीत ते फार ह्या पद्धतीनं बोलणं हे संपूर्ण मराठा समाजाला किंवा आम्हाला अपेक्षित नाहीये. कारण वैयक्तिक लेवलला जाऊन ज्या टीका होत आहेत, ह्या टीका मोठ्या नेत्यांनी केल्या नाही पाहिजेत. त्याच्यामुळे समाजामध्ये समाज भावना दुखवल्या जातील, समाजाला त्याचा कुठेतरी त्रास होईल आणि मग त्याच्यातून काहीतरी वेगळ्या पद्धतीने विषय होण्याची शक्यता होईल. अशा पद्धतीचं आबासाहेब, तुमची भूमिका कळलेली आहे. पाहिजे. आबासाहेब, तुमची भूमिका कळलेली आहे. तुम्हाला फक्त 1 मिनिट थांबवतो आहे. बाबाराजे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. उदयनराजेंचे ते खंदे समर्थक आहेत. बाबाराजे, आपण प्रतिक्रिया पाहत होतो. प्रकाश आंबेडकरांनी एकीकडे मराठा समाजाच्या बंदला पाठिंबा दिलेला आहे, दुसरीकडे त्यांनी उदयनराजेंवरती टीका केलेली आहे. काय सांगाल? नाही, काय जे होतंय ते अतिशय चुकीच्या पद्धतीने होत आहे. आम्ही मराठा समाज म्हणजे छत्रपतींकडे एक आमचं आशास्थान म्हणून बघतो आणि आम्हाला असं वाटतं की आमच्या समाजाचं नेतृत्व कुण्या आयऱ्या गैऱ्या नथू खैऱ्याकडे नसावं, तर ते छत्रपतींच्या गादीकडे असावं. म्हणून आम्ही 2 छत्रपतींकडे त्या नजरेने बघत असतो. तर प्रकाश आंबेडकर साहेबांनी जी प्रतिक्रिया दिली ही अतिशय निंदनीय प्रकारे आहे. जर छत्रपती बाराबलुती समाजाचे जर प्रेरक आहेत, उद्गाते आहात आणि महाराज कधी कोणत्या समाजाला वाईट बोलत नाही. जर मराठा समाजाच्या आग्रह असतं, त्यांनी जर मराठा समाजाची धुरा हातात घेतली आणि जर प्रकाश बाबा आंबेडकर जर चुकीचं वक्तव्य करत असतील तर आमचा निषेध आहे या गोष्टीला. हे अतिशय चुकीचं घडतंय. कारण हा प्रयत्न फक्त 2 समाजांमध्ये तेढ निर्माण अगदी खरं आहे. करायचा. बाबाराजे, अगदी खरं आहे की 2 समाजांमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय, वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. मात्र दुसरीकडे त्यांनी असं सुद्धा वक्तव्य केलेलं आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा बाजूला पडलेला आहे. आरक्षण त्यांना मिळण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीयेत आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच मराठा समाजामध्ये 2 गट सुद्धा पाडले जात आहेत. हे पटतंय का तुम्हाला? ऍक्च्युली साहेब काय माहिती का, मराठा समाजाचं आरक्षण एक बाजूला राहिलं, पण या आरक्षणामध्ये आहे ना म्हणजे महामंडळ, आमदारकी आणि खासदारकी मागणारा एक वर्ग तयार झालेला आहे. म्हणजे ते स्वतःला आहे ना की आम्ही मराठा समाजाचे प्रेरकच आहोत, म्हणजे समाजच आमचं आहे असं करतायत आणि म्हणजे असे 2 गट तयार झालेत. पण आम्ही ह्या अशा भूलतापांना आणि या अशा नकली नेत्यांना मानत नाही. आम्ही फक्त छत्रपतींच्या गादीशी निष्ठा आहे आणि अख्खा समाज त्यांच्या इथं आहे. आमचा अख्खा समाज, म्हणून आम्ही छत्रपतींनाच आमचे प्रेरक आणि उद्गाते मानतो. त्याच्यामुळं आमच्यामध्ये फूट पडलेली नाही. ज्यांना फूट पाडायची आहे
जे स्वतःला शाणे समजतात ना त्यांच्यावरती लाथा या बसणार आहेत आणि त्यांचं मनावरती मीडियाला माझी हात जोडून विनंती आहे, या अशा लोकांचं मनावरती तुम्ही घेऊ नका. आम्ही महाराजांकडे बघतो त्या नजरेने की ते आम्हाला आरक्षण नाही बाबाराजे, एक अगदी तुम्हाला प्रश्न विचारतो. तुम्ही उदयनराजेंचे खंदे समर्थक आहात, पण तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. नवी मुंबईमध्ये मराठा समाजाची एक बैठक पार पडलेली होती. त्या बैठकीला दोन्ही राजे उपस्थित राहणार होते आणि जर दोन्ही राजे या बैठकीला उपस्थित राहिले असते तर एक वेगळा मेसेज संपूर्ण समाजात गेला असता. ज्या पद्धतीने तुम्ही म्हणत होतात की या मोर्चाचं नेतृत्व छत्रपतींच्या घराण्याने करावं ते साध्य झालं असतं, मात्र या बैठकीकडे उदयन महाराजांनी पाठ फिरवली होती. ती का फिरवली होती याचं कारण सांगू शकाल का? नाही साहेब, काहीतरी गैरसमज होतोय. महाराजांनी पाठ फिरवली नाही तर महाराजांचा वैयक्तिक प्रॉब्लेम झाला, काहीतरी निघालेले महाराज पुण्यातल्या गेरा गार्डन मधून निघालेले खडकीपर्यंत पण आले होते असं मला समजलं, पण नंतर काहीतरी प्रॉब्लेम झाला काहीतरी, त्याच्यामुळे महाराज परत गेले. पण असं नाहीये की ते आले नाही म्हणून त्यांनी पाठ फिरवली. महाराजांचं पूर्णपणे लक्ष आहे मराठा आरक्षणावरती आणि मराठा समाज टोटल महाराजांवरती दोन्ही छत्रपतींवरती डिपेंड आहे आणि ते आम्हाला आरक्षण मिळवून देणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. त्याच्यामुळे लोक काही अफवा करतात, काही बोलतात, याच्यावरती कृपया मीडियानी लक्ष देऊ नये. आणि मला मीडियाला एकच सांगायचंय की हे मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो विषय चालू जे प्रकाश आंबेडकर वक्तव्य करतायत याला चुकीचं वक्तव्य म्हणतात. हे फक्त दोन समाजांमध्ये ना वाद निर्माण करायचे वक्तव्य. दलित समाज आमचाच आहे, आम्हीही दलितांचेच आहोत. मराठा आणि दलित काल पण एक होते, आजही एक आहेत आणि उद्या पण एक राहणार. फक्त जो तो ज्याचा त्याचा हक्क मागतोय, जो तो ज्याच्या तुमची त्याचा प्रतिक्रिया लक्षात आलेली आहे. तुम्हाला 2 मिनिटात मला इथेच थांबवावं लागतं आहे. राजेंद्र कोंढरे आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, मराठा समाजाचे नेते. राजेंद्रजी, 2 महत्वाचे मुद्दे समोर येत आहेत. एकीकडे वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र बंदला पाठिंबा देते आहे, मात्र दुसरीकडे छत्रपतींवरती सुद्धा टीका केली जाते आहे. काय पद्धतीने आणि कुठल्या नजरेनं तुम्ही याकडे पाहतात? एकतर प्रकाश आंबेडकरांसारख्या जबाबदार वार्ता सांगणाऱ्या व्यक्तीने अशा प्रकारचं वक्तव्य करणं हेच मुळात चुकीचं आहे आणि हे जबाबदारीचं लक्षण नाहीये. दोन समाजामध्ये उकळी निर्माण व्हावी अशा प्रकारचे प्रयत्न त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही निश्चित करतो. दुसरा भाग जो आहे की मराठा क्रांती मोर्चाचं नाव घेऊन काही लोकांनी जो 10 तारखेला बंद जाहीर केलेला आहे त्याला सकल मराठा समाजाने अद्याप कुठेही पाठिंबा दिलेला नाही. कारण राज्यात आता पूर्णपणे बंद असताना पुन्हा बंद करण्यामध्ये अर्थ नाही. त्यापेक्षा 11 तारखेला जी परीक्षा शासनाने होऊन घातलेली की तिच्या बाबतीमध्ये ती रद्द करावी याच्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन ताकद लावावी. बाकीच्या उर्वरित प्रश्नांसाठी आपल्याला पुढे ताकद नाही रस्त्यावर येते. धन्यवाद राजेंद्रजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर आपण पाहतो आहोत आरक्षणाच्या मुद्द्यावरती प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केलेलं होतं, मात्र प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यानंतर आता मराठा समाजातनं टीका होऊ लागलेली आहे. त्यांनी छत्रपतींचा अवमान केला अशी प्रतिक्रिया मराठा समाजाच्या नेत्यांनी दिलेली आहे.